नमस्कार, मी शरद पवळे. महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्थ चळवळीच्या माध्यमातून राज्यसभेचे दादासाहेब जंगले पाटील, तमाम महाराष्ट्रातील शेतकरी या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दळणवळणाचा क्षेत्रस्त्यासाठी निर्माण झालेला गंभीर प्रश्न, या प्रश्नांवर प्रशासकीय कार्यालय ते न्यायालयीन लढ्याबरोबर जनजागृती आंदोलनाच्या मधून प्रशासनाचे सरकारचे या ठिकाणी लक्ष वेधण्याचे काम करत आहोत. ब्रिटिश काळातील शिवपालन क्षेत्रस्त्यांच्या हद्दनिश्चिती व्हाव्या, त्यांचे सर्वेक्षण व्हावं, नंबरे हटवण्यावर कारवाई व्हावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन जो संघर्ष आहे तो थांबवला जावा, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं. आज शेतीसाठी शेतीपूरक यंत्रसामुग्री शेतामध्ये घेऊन जाण्यासाठी त्याचा मोठा संघर्ष होत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी या ठिकाणी गमावताना आपण पाहत आहोत. अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमिनी विकल्या, फौजदारी सर्वामध्ये शेतकरी या ठिकाणी अडकलेला दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहावं लागलेली आहेत. त्या जगाचा पोशिंदा आज परमेश्वरानंतर स्वरूप परमेश्वराचं दुसरं स्वरूप म्हणून जगाच्या पोशिंद्याचा आपण या ठिकाणी रूप पाहत आहोत. आज जगाचा पोशिंदा या ठिकाणी उपाशी राहत आहे, त्याची वाट या ठिकाणी बंद होत आहे. तर आता नव्या आलेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाला जागृत करण्यासाठी सोमवारी 16 तारखेला नाशिक जिल्हाधिकाऱ्यावर भव्य पेरू वाटप आंदोलन ठेवलेलं आहे. तरी तमाम नाशिककरांनो, मी आपल्याला हात जोडून विनंती करत आहे की आपण या आंदोलनामध्ये आपल्या बळीराजाच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या लढ्याला यशस्वी करा. शेवटच्या आपल्या भावाला दर्जेदार रस्ता मिळवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही, असा संकल्प चळवळीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि तमाम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने घ्यावे आणि सरकारकडून आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.